सावकारांचा अमानुष पाश. 1,00,000चे कर्ज 74 लाखांवर. शेतकऱ्याची किडनी लुटली. चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीर तालुक्यातील मिंथूर गावातील शेतकरी रोशन सदाशिव कुडे वय 36 हे सावकारीच्या अमानुष जाळ्यात अडकल्याने माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली. 4 एकर शेती आणि दुग्ध व्यवसायासाठी 2021 मध्ये घेतलेले अवघे 1,00,000 रुपयांचे कर्ज चक्रवाढ व्याज आणि दैनंदिन दंडामुळे तब्बल 74 लाखांवर पोहोचले. कर्ज फेडण्यासाठी रोशन यांनी 2 एकर शेती, ट्रॅक्टर, दुचाकी आणि घरातील मौल्यवान वस्तू विकल्या. तरीही सावकारांचा क्रूर छळ थांबला नाही. अखेर सावकाराच्या सल्ल्यानेच त्यांनी किडनी विकली. एजंटच्या माध्यमातून कोलकात्यात तपासणी आणि ऑक्टोबर 2024 मध्ये कंबोडियात शस्त्रक्रिया करून किडनी 8 लाखांना विकली गेली. या प्रकरणी ब्रह्मपुरी पोलिसात 6 सावकारांविरुद्ध अवैध सावकारी, खंडणी आणि मारहाणचे गुन्हे दाखल झाले आहेत. तपास सुरू असून किडनी विक्रीची स्वतंत्र चौकशी होणार आहे. ही घटना शेतकरी विरोधी सावकारीच्या विदारक वास्तवाची जाणीव करून देते. सरकारने शेतकऱ्यांच्या वेदनेकडे तात्काळ लक्ष देण्याची गरज आहे. रोशन शिवदास कुडे, मिंथूर तालुका नागभीर जिल्हा चंद्रपूर. माझा दुधाचा व्यवसाय होता. 2017 पासून मी दुधाचा व्यवसाय करत होतो. त्याच्यानंतर कोरोना लागल्यानंतर गायींना लंपी बिमारी आली. माझ्याकडे जे पैसे होते मी ते उपचारासाठी वापरले. त्याच्यानंतर पैशाच्या अडचणीमुळे मी ब्रह्मपुरीला व्याजाने पैसे देते असं माहीत पडलं. मी त्यांच्याजवळ गेलो. त्याच्याजवळ गेल्यानंतर त्यांच्याकडून 1,00,000 रुपये मागितले. किशोर बावनकुळे, मनीष गाडबांधे. त्याच्यानंतर यांनी मला आपले पैसे परत करण्यासाठी 15 दिवसांनी व्याज आकारत होते. 15 दिवसात व्याज नाही दिल्या तर 5,000, 10,000 रुपये पेनल्टी लावत होते पर दिवसाची. त्याच्यानंतर आपले पैसे काढण्यासाठी लक्ष्मण पुंडलिक उरकुडे यांच्याकडे पाठवली. लक्ष्मणने माझा मजबुरीचा फायदा घेऊन 40% व्याज आकारला 20 दिवसाचा. त्याच्यानंतर त्याचे पैसे परत करण्याची यांची टोळी आहे. आपापले पैसे काढण्यासाठी बरोबर ते दुसरं एका टीममध्ये बसल्यानंतर ते एकमेकाकडे पाठवले जाते आणि माझ्या नावाने ते पैसे घेतले जातात. यांच्याकडे कोरी स्टॅम्प, चेक आणि काही मी चौकशीनंतर ते स्पष्ट करणार आहे सर्व गोष्टी. त्याच्यानंतर मी शेती विकली, ट्रॅक्टर विकली, 2 टू व्हीलर विकले, रिश्तेदाराकडले पैसे पण मागितले आहेत. सोना पण विकलाय. सोना रिश्तेदाराकडून मस्को ज्वेलरमध्ये सोना पण विकलाय. गहाण पण आहे, पुण्याला गहाण आहे. तेवढ्यावर न भागता किशोर म्हणे आता तुझ्याकडे कार आहे का पैसे देण्यासाठी, तुझी किडनी आहे, तू विकू शकतेस किडनी. लक्ष्मण माझ्या मागून तगादा लावला. किडनी झाल्या पैसे तुम्हाला. त्याच्यानंतर लक्ष्मणने आम्हाला अलोने बस स्टॉपमध्ये भेटून ठेवलं. त्याच्यानंतर माझा भाऊ रात्री 12:30 वाजता वरून पळून गेला, गेटवरून लावून. त्याच्यानंतर त्यांनी मला पण सोडलं. ते काही बरं वाईट करतील जीवाचं म्हणून. त्याच्यानंतर यांचे एवढं दहशत आहे ना ब्रह्मपुरीत की यांची तक्रार पण कोणी घेत नाही. तक्रार पण यांची कोणी घेत म्हणजे यांच्या विरुद्ध तक्रार करायला गेलं ना कोणी तक्रार पण घेत नाही. त्याच्यानंतर मी किडनी विकून आलो. 8,00,000 रुपयाला किडनी विकली. त्याच्यानंतर याचे पैसे देण्यासाठी परत मी वेंटिने या देशात गेलो. किडनी विकली. मी 8,00,000 रुपयाला किडनी विकली. किडनी विकल्यानंतर मी याचे पैसे देण्यासाठी परत मी वेंटेण्याला गेलो जॉबसाठी. का मी याच्यातून थोडे माझा परिवार उभा राहावा याच्यासाठी. यांनी केलेली अशी पिळवणूक भरपूर गंभीर प्रकारची आहे. आज 4 महिने झाला मी न्यायासाठी हिंडतो पण न्याय मिळत नाही. माझी सरकारला एवढीच विनंती आहे की मला न्याय मिळवून द्यावा. माझी गेलेली प्रॉपर्टी मला मिळण्यात यावी.